माझगाव इथल्या राजे शिवाजी नवरात्र उत्सव मंडळाचं यंदाचं 45वे वर्ष। मंडळाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन, महिलांनी देवीच्या नैवेद्यासाठी 56 भोग तयार केले, तर लहान मुलं विविध वेशभूषेसह उपक्रमात सहभागी। पुण्यात आतापर्यंत 9431 वाहनांची नोंद, त्यात 814 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश। जीएसटी कपातीमुळे वाहनांच्या किमती कमी झाल्यानं चारचाकी वाहन खरेदीची संख्या वाढली। दसऱ्यानंतर ही खरेदी 10,000च्या वर जाण्याची शक्यता। डोंबिवलीत जास्त परताव्याचा आमिष दाखवत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली 100हून अधिक गुंतवणूकदारांना गंडा। गुंतवणूकदारांची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक, चौघांना पोलिसांकडून अटक। बोरिवलीत आरटीओकडून विनापरवाना आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी, बाईक टॅक्सी आणि रिक्षांवर कारवाई। बुधवारी दिवसभरात 26 वाहन चालकांवर कारवाई करत 54,000चा दंड ठोठावला। ₹25 लाखांची लाच घेताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना एसीबीकडून अटक। ठाण्याच्या घंटाळी परिसरात बिल्डरला सहकार्य करण्यासाठी मागितली होती लाच।